मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय। काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे, तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा, महाराष्ट्रात येत्या 2 ते 3 दिवस हवामान अंदाज कसा असणार आहे। दिनांक 20, 21, 22 जुलै 2025 महाराष्ट्रात कसा असणार हवामान अंदाज। हवामान अंदाजाचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। बघा 2 ते 3 दिवस आपण जर बघितलं तर पावसाने थोडेसे उघडकीस दिले आहे, परंतु आता पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रावरती तयार झाल्यामुळे आता 2 ते 3 दिवस प्रचंड पाऊस होणार आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पूर्व महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व जिल्ह्यांमध्ये, कोकण किनारपट्टीच्या लगत सर्व जिल्हे असतील आणि गडचिरोली असेल, सिंधुदुर्ग असेल, या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। शेतकऱ्यांची पिके उभे राहिलेली आहे। सोयाबीन आता थोडीशी मोठी झालेली आहे। कापूस असेल, त्याचबरोबर बाजरी असेल, इतर जी काही कापूस असेल, इतर तूर असेल, मका असेल, या सर्व पिकांची आता शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कारण येत्या 2 ते 3 दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। हवामान खात्याच्या आलेल्या अंदाजानुसार येत्या 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सर्वदूर सारखाच पाऊस होणार आहे। म्हणजे मध्यम ते अतिमध्यम, काही ठिकाणी जास्त पाऊस होऊ शकतो, काही ठिकाणी कमी पाऊस होऊ शकतो, परंतु महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे। शेतकऱ्यांनी त्याच्यानुसार आता आपली कामे करायची आहे। ज्या शेतकऱ्यांना आता फवारणी करायची असेल, ज्या शेतकऱ्यांना खत टाकायचं असेल, काही ठिकाणी समुद्राच्या कडेला जे जिल्हे आहे, याच्यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, यांना चक्रीवादळ धडकणार आहे। चक्रीवादळाचा सुद्धा धोका, तुफान पावसाबरोबर चक्रीवादळाची सुद्धा आता बघा रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना दिलेला आहे। नाशिक, रायगड, सोलापूरच्या शेजारी कोल्हापूर, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांना आता रेड अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर काही जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट आहे, काही यांना येलो अलर्ट आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून शेतकरी चिंतेत आहे, परंतु आता पुन्हा एकदा पाऊस येणार आहे। मग सर्व शेतकऱ्यांनी त्याच्यानुसार आता नियोजन करायचं आहे। पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे बघा, ज्या शेतकऱ्यांना रोपं टाकायचं असेल, काही शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल, काही शेतकऱ्यांना नांगरणी करायची असेल, काही शेतकऱ्यांना खुरपणी करायची असेल, काही शेतकऱ्यांना खत टाकायचं असेल, उदाहरणार्थ फवारा मारायचा असेल, फवारा मारला आणि जर पाऊस आला तर आपला फवारा हा फेल जात असतो। परंतु शेतकऱ्यांनी वेळेत हवामानाचा अंदाज घेऊन जर नियोजन केलं तर आपली कामे पण व्यवस्थित होणार आहे आणि जो काही फवारा असेल तो पण व्यवस्थित होणार आहे। महाराष्ट्रात येत्या 2 ते 3 दिवस अतिप्रचंड पाऊस होणार आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये सारखाच पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान अंदाजाचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो असतो। बघा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर यावर्षी थोडासा पावसाळा वेगळा आहे। काही ठिकाणी अतिशय पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अजूनही बीड असेल, लातूर असेल, हिंगोली असेल, काही ठिकाणी अजूनही पावसाचे शेतकरी प्रतीक्षेत आहे। काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहे, काही ठिकाणी एवढा पाऊस झालेला आहे की पिके सडून जाण्याची परिस्थिती झाली आहे। परंतु काही ठिकाणी अजूनही शेतकरी नद्या नाल्या जे आहे पुन्हा एकदा एक होणार आहे। काही ठिकाणी अतिशय कोरडे आहे। मग असा का महाराष्ट्रामध्ये समतोल होत आहे, तर महाराष्ट्रामध्ये काही प्रदेश हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, काही सह्याद्री पर्वतरांगा आहे, काही ठिकाणी जे काय हवामानाच्या अंदाजामध्ये वेगवेगळा बदल महाराष्ट्रामध्ये वाटत आहे। महाराष्ट्रातील हवामानाचा लेटेस्ट अंदाज असेल, लेटेस्ट हवामान अंदाज असेल, वेदर फोरकास्ट असेल, आज के हवामान के अंदाज असेल, या सर्व महत्त्वाच्या अंदाज बघण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज नवीन नवीन अंदाज आपण पावसाचे देत असतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण हवामान अंदाजावर शेतकऱ्यांच्या कामांचे नियोजन असते, त्याचबरोबर आपल्या जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन असतील किंवा जनावरांच्या गोठ्याचे नियोजन असते, इतर महत्त्वाच्या गोष्टींचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो। हवामान अंदाजाचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि आपण कोणत्या ठिकाणातून आमचा चॅनल बघत आहात हे नक्की कमेंट करून सांगा। अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आपण कुठून आपला व्हिडिओ बघत आहात हे सांगायला विसरू नका आणि आपल्या परिसरात सध्याचं हवामान कसं आहे, पावसाळा आहे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।